नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्चना's टीचिंग अप या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. महाटेट 2026 परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला CDP म्हणजेच बालविकास व अध्यापनशास्त्र हा संपूर्ण विषय आज आपण लास्ट मिनिट रिव्हिजन नोट्सच्या माध्यमातून झटपट आणि सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. या एका क्लासमध्ये आपण प्याजे, वायगॉत्स्की, कोहलबर्ग, एरिक्सन, गार्डनर, इंटेलिजन्स, लर्निंग थिअरीज, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, कन्स्ट्रक्टिव्हिजम, असेसमेंट, मोटिवेशन, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आणि सर्व महत्त्वाचे कीवर्ड्स व वन लाइनर रिव्हिजन करणार आहोत. जर तुम्हाला परीक्षेच्या शेवटच्या क्षणी संपूर्ण CDP उजळणी करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया महाटेट CDP लास्ट मिनिट रिव्हिजनची. बालविकास म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट. विकास डेव्हलपमेंट. विकास हा गुणात्मक प्लस परिमाणात्मक बदल होय. विकास सतत चालणारी प्रक्रिया आहे. विकास हा डोक्याकडून पायाकडे म्हणजे सेफॉडिकल होतो, तर विकास केंद्राकडून बाहेर म्हणजेच प्रॉक्सिमोडिस्टल असतो. वाढ म्हणजेच ग्रोथ, शारीरिक बदल त्याला आपण वाढ म्हणतो. यामध्ये उंची, वजन, आकार यामध्ये होणारी वाढ. परिपक्वता म्हणजेच मॅच्युरेशन. नैसर्गिक जैविक प्रक्रिया. शिकविल्याशिवाय होणारा विकास म्हणजेच परिपक्वता. महत्त्वाचे तत्वे. विकास सतत चालणारी प्रक्रिया होय. विकासाचा वेग सर्वांमध्ये समान नसतो. विकास सामान्यते विशिष्ट होतो. विकास हा परस्पर संबंधित असतो. मानसशास्त्रज्ञ व सिद्धांत. जीन प्याजे. संज्ञात्मक विकास सिद्धांत. अवस्था. संवेदन क्रियात्मक. त्याचे वय 0 ते 2 वर्ष. पूर्व संक्रियात्मक 2 ते 7 वर्ष. मृत संक्रियात्मक 7 ते 11 वर्ष आणि औपचारिक संक्रियात्मक 11+ वर्ष. याचे कीवर्ड्स आहे स्कीमा, असिमिलेशन, अकोमोडेशन, इक्विलिब्रेशन. वस्तुस्थायित्व म्हणजे सेन्सरी मोटार. लेवायगॉत्स्की. ZPD झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. स्कॅफोल्डिंग सामाजिक परिसंवाद. शिकण्यात समाजाची भूमिका महत्त्वाची असते असे लेव वायगॉत्स्की यांनी सांगितले, लक्षात ठेवा. लॉरेन्स कोहलबर्ग. नैतिक विकास. यामध्ये पूर्व परंपरागत, परंपरागत आणि उत्तर परंपरागत अशा 3 अवस्था नैतिक विकासाच्या लॉरेन्स कोहलबर्ग यांनी सांगितल्या. यामध्ये कीवर्ड आहे नैतिक विकास. एरिक्सन. मनोसामाजिक विकास. यामध्ये अवस्था आणि संघर्ष त्याने सांगितला. अवस्था विश्वास वर्सेस अविश्वास. शेष अवस्था संघर्ष शैशव. स्वायत्ता वर्सेस लज्जा बाल्यावस्था. पुढाकार वर्सेस अपराधीपणा पूर्व बाल्यावस्था. यामध्ये कीवर्ड आहेत सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट. फ्राइड. व्यक्तिमत्व विकास. ID, इगो, सुपर इगो. याचा कीवर्ड आहे सायको अनालिस्टिक थिअरी. बुद्धिमत्ता म्हणजेच इंटेलिजन्स. बीने. IQची संकल्पना बीने यांनी मांडली. IQचे सूत्र IQ बरोबर मेंटल एज भागिले क्रोनॉलॉजिकल एज गुणिले 100. गार्डनर यांनी मल्टिपल इंटेलिजन्सचे लिंग्विस्टिक, लॉजिकल, म्युझिकल, बॉडीली कायनेस्टिक, स्पेशल, इंटरपर्सनल, इंट्रापर्सनल, नॅचरलिस्टिक असे 8 प्रकार सांगितले. यामध्ये बहुविध बुद्धिमत्ता असेही याला म्हणतात. शिक्षण म्हणजेच लर्निंग. शिक्षणाची वैशिष्ट्ये. अनुभवातून होणारा बदल.
झडपी बदल आणि उद्देशपूर्ण प्रक्रिया शिक्षणाचे हे वैशिष्ट्य आहेत. थॉर्नडाईक ट्रायल अँड एरर यामध्ये नियम, रेडीनेस, एक्सरसाइज अँड इफेक्ट. कीवर्ड आहे प्रयत्न व चूक पद्धत. पॅवलो क्लासिकल कंडिशनिंग. कीवर्ड आहे घंटा अधिक कुत्रा प्रयोग. स्किनर ऑपरंट कंडिशनिंग यामध्ये रिइन्फोर्समेंट हा कीवर्ड आहे. बांडुरा सोशल लर्निंग थिअरी. कीवर्ड अनुकरणाद्वारे शिक्षण. समावेशक शिक्षण म्हणजेच इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. विशेष गरजा असलेली मुले, दृष्टिदोष, श्रवणदोष, गतिमंदता, अध्ययन अक्षमता. कीवर्ड आहेत इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, CWSN इक्वल अपॉर्च्युनिटी. सर्व विद्यार्थ्यांना एकत्र शिकवणे म्हणजे समावेशक शिक्षण. अध्यापनशास्त्र, पेडागॉजी, चाइल्ड सेंटर एज्युकेशन. कीवर्ड आहे विद्यार्थी केंद्रित शिक्षण. टीचरचा रोल असतो यामध्ये फॅसिलिटेटर, गाईड, मोटिवेटर. शिक्षक ज्ञानदाता नसून मार्गदर्शक आहे. कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजेच रचनावाद. प्रमुख विचारवंत आहेत प्याज आणि वायगॉत्स्की. याचे कीवर्ड आहेत ॲक्टिव्ह लर्निंग, डिस्कव्हरी लर्निंग, एक्सपिरियन्स बेस्ड लर्निंग. विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो. मूल्यांकन म्हणजेच असेसमेंट. फॉर्मॅटिव्ह असेसमेंट म्हणजे चालू प्रक्रियेत होणारे मूल्यांकन, त्यालाच निदानात्मक असे देखील म्हणतात. समेटिव्ह असेसमेंट जे की शेवटी होणारे मूल्यांकन, त्याला अंतिम निकाल असेही म्हणतात. याचे कीवर्ड्स आहेत CCE असेसमेंट फॉर लर्निंग, असेसमेंट ऑफ लर्निंग. वैयक्तिक भिन्नता म्हणजेच इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. याची कारणे आहेत अनुवंशिकता, वातावरण, संस्कृती, बुद्धिमत्ता. प्रत्येक मूल हे वेगळे असते. प्रेरणा म्हणजे मोटिवेशन. मोटिवेशनचे 2 प्रकार, इंट्रेन्सिक मोटिवेशन आणि एक्सट्रेन्सिक मोटिवेशन. त्यालाच अंतर्गत व बाह्य प्रेरणा असे म्हणतात. भाषा विकास, चॉम्स्की. याचा कीवर्ड आहेत LED लँग्वेज ॲक्वायजेशन डिव्हाइस. आता आपण महत्त्वाचे वन लायनर कीवर्ड बघूयात. प्याजे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, वायगॉत्स्की ZPD, कोलबर्ग मॉरल डेव्हलपमेंट, एरिक्सन सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट, फ्रूड सायकोअनालिटिक थिअरी, गार्डनर मल्टिपल इंटेलिजन्स, बिनेट IQ, स्किनर ऑपरंट कंडिशनिंग, पॅवलो क्लासिकल कंडिशनिंग, थॉर्नडाईक ट्रायल अँड एरर, बांडुरा सोशल लर्निंग, चॉम्स्की लँग्वेज डेव्हलपमेंट. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे सर्वांसाठी शिक्षण. कन्स्ट्रक्टिव्हिझम ज्ञानाची निर्मिती विद्यार्थी करतो. फॉर्मेटिव्ह प्रक्रियात्मक मूल्यांकन, समेटिव्ह अंतिम मूल्यांकन. प्याजे विचारशक्ती, वायगॉत्स्की समाज, कोलबर्ग नैतिकता, एरिक्सन सामाजिक विकास, फ्रूड व्यक्तिमत्व, गार्डनर बहुविध बुद्धिमत्ता, स्किनर रिइन्फोर्समेंट, थॉर्नडाईक ट्रायल अँड एरर, बांडुरा ऑब्झर्वेशन, चॉम्स्की लँग्वेज. ही सर्व टॉपिक्स महाटेट CDPमध्ये सर्वाधिक विचारली जाणारी आहे आणि संपूर्ण रिव्हिजनासाठी हे महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, महाटेट CDPच्या लास्ट मिनिट रिव्हिजन नोटची संपूर्ण उजळणी आपण या व्हिडिओमध्ये केली. मला आशा आहे की हा क्लास तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अर्चनाज टीचिंग हब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन दाबा जेणेकरून महाटेट, CTET, MS-CET, UGC नेट, GRF आणि इतरही स्पर्धा परीक्षांच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. तुमच्या अभ्यासासाठी मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या क्लासमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, आत्मविश्वास ठेवा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद.